पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात आज काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात येत आहे। विशेष बाब म्हणजे मेलोडी चॉकलेट वाटप करून या ठिकाणी आंदोलन करत आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत हा आंदोलन दिसून येत आहे। मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। ज्या प्रकारे महागाई वाढली आहे त्याच्या विरोधात हा आंदोलन कुठेतरी करण्यात येत आहे। त्याच्यामुळे या आंदोलनात मोठा रोष दिसून येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर आहे। तर याची आंदोलन केलं आहे, काय सांगा? आज आपण पाहिलं की डिझेल पेट्रोलचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आणि देशाचे जबाबदार पंतप्रधान आज इटलीला जाऊन स्वतःच्या मैत्रिणीला म्हणजे मेलोनीला मेलोडी चॉकलेट देत आहे आणि त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करत आहे। ही खरं तर आपल्या देशासाठी शोकांतिका आहे। आज शेतकरी असेल, आज विद्यार्थी असेल, आज सर्वसामान्य हातावर आणून पानावर खाणारा मजूर वर्ग असेल, सगळे या परिस्थितीशी भांडत असताना गाडी डिझेल पेट्रोल भरायचे की कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज जनमानसाच्या समोर आहे। पण जे लोकप्रतिनिधी जे सत्तेत बसलेले भाजपवाले आहे हे अशा पद्धतीचा प्रकार करत आहे की खरं तर हा प्रकार निंदनीय आहे। जोपर्यंत डिझेल आणि पेट्रोलचे भाव हे कमी होणार नाही तोपर्यंत काँग्रेस ही अशा पद्धतीनेच आक्रमक राहील। आज या देशाचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंगांनी काम केलं, अशाच पद्धतीची परिस्थिती देशावरती उद्भवली होती, पण अतिशय सक्षमपणे त्यांनी ही परिस्थिती सांभाळली आणि आपले पंतप्रधान विदेशात जात आहे, करोडो रुपये स्वतःवरती खर्च करत आहे आणि देशाच्या नागरिकांना सांगत आहे की तुम्ही डिझेल पेट्रोल वापरू नका, तुम्ही भाजीत तेल टाकू नका, तुम्ही गाड्या वापरू नका आणि स्वतःच्या सगळ्या वाहनावरती आणि विदेश दौऱ्यावरती करोडो रुपयाचा खर्च करत आहे। हे असं चालणार नाही। आज देशाचा जबाबदार पंतप्रधान म्हणून जेव्हा लोकांनी तुमच्याकडे या देशाची चाबी दिली तर त्या चाबीत पैसा टाकण्याची जबाबदारी देखील शेतकऱ्यांची आहे। तो शेतकरी वाचल तर देश वाचल, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे। आपण भेटले या महागाई विरोधात कुठेतरी काँग्रेस आक्रमक होत असताना दिसलं। निलेश दहाड, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।